आता आपल्या इचलकरंजी मध्ये दुसरं आगमन व्हायला असं मला कळालं. आपल्या इचलकरंजी मध्ये असंच स्पेशल दिवस असतात बघा. आपल्या बाप्पांच्या मूर्तीचा विषय म्हणला तर पूर्णपणे अंतराळी होती भावानो. हिचं सगळं नियोजन सुरू होतं म्हणजे जे काय पण हिने लावाल तिथं कने ते सगळं चेक करून घ्याल ती सुरू होते का नाही. त्याच्यानंतर म्हणजे ढोल पथकचं नियोजन यांचं सुरू झालं बघ, बारीक मध्ये कात्री मारून. ढोल पथक तर भावानं एवढं खतरनाक वाजवाल तिथं कने अंगावरती काटा यालता भावानं. आणि हा भावानं जर तुम्ही हे व्हिडिओ इचलकरंजी मधनं बघत असाल तर मला कमेंट मध्ये सांगा तर मूर्ती स्टार्टिंग बसणं कुठनं निघलेली. आणि ज्यांना मॅथ नाही ते मला फॉलो करा. पाऊस पडत असल्यामुळे एकदमच अचानकपणे मूर्तीला झाकायला लागलं कॅरी बॅग टाकून. पाऊस लागाय नको ह्या हिशोबानं मूर्ती पॅक केली. त्याच्यानंतर ह्यो जरा विषय काय तर वेगळाच होता, मला समजलं नाही. जाळ आणि धूर सगळीकडे एकदमच काढायला चालू केलीत बघा. हे मूर्तीचं नियोजन एवढं भारी केलीत का नाही भावानं, मन प्रसन्न झालतं. थोडासा त्रास झाला म्हणजे ते बसवाल्यांना, म्हणजे भावानं बघा ट्रॉफिक थोडस जरा जाम झालतं. नेक्स्ट सरप्राईज मध्ये भेटू.